हेलो. हाय. हॅलो नैलेशजी. हाय, सोनिया बोलते. येस. येस. मला ओ टी पी सांगू शकाल का? नाही. सॉरी. मला ओ टी पी सांगू शकाल का आलेला? 3411. राईट. एक मिनिट हां. येस करेक्ट आहे. थँक्यू नैलेशजी. येस. संध्याकाळपर्यंत 10 लाख रुपये बँकेत येतील. वाट बघा येतातच आहेत हो. आणि नैलेशजी, एकटे कधी असता? आय मीन फ्री कधी असता? अच्छा, दुपारी का? डोंट वरी, मग मी उद्या दुपारी येईन KYC साठी. ओके. या थँक्यू. ए वेड्या. अजून एक उपेक्षित गणला. तुम्हाला सांगतो, बाईचा आवाज ऐकला ना यांचं ट्रॅफिक जॅम होतं. सरकार बोंबलून सांगतंय मोबाईल बँकिंग नीट करा, ऑनलाईन फ्रॉड सुरू आहेत, कोणाला OTP देऊ नका, पासवर्ड सांगू नका. पण बाईचा आवाज आला ना, हॅलो, गेले. काय झालंय, माझं हेच काम आहे. मी असं ऑनलाईन फ्रॉड करतो. असं मोबाईल नेटवर्कमधनं OTP काढतो, पासवर्ड काढतो, ईमेल काढतो आणि मग लोकांच्या अकाउंटमधनं पैसे लुटतो. पण आता जरा लोक सुधारायला लागली आहेत, हुशार झाली आहेत, त्यामुळे बरेच जण बळी पडत नाहीत. म्हणून आता मी दारोदारी जातो आणि अशी माणसं शोधतो जी बावळट आहेत. मग त्यांच्याकडनं ईमेल ID घेणं, पासवर्ड घेणं, OTP घेणं, CVV घेणं आणि त्यांना लुटणं, हा माझा बिझनेस आहे. बघू आज कोण सापडतंय. एक्सक्यूज मी, कुणी आहे का? कुणी आहे का घरी? हॅलो. धप्पा 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 धप्पा. इथं पप्पा असताना परक्या माणसाला पप्पा पप्पा बोलशील? लाज नाही वाटत तुला? अच्छा, गावात कॉमेडी. नाही हे पप्पा नाही म्हणाला तो मग? सर, तो धप्पा म्हणाला. धप्पा. अच्छा, धप्पा. हां. होय, काय? ए बाळा, धप्पा दिलास मला कशासाठी? नाही त्याचं काय झाला, आम्ही सगळे मिळून लपाछुपी खेळत होतो ना, तुमका पकडल्यांनी धप्पा दिल्या. हो या हां. बसा. हां. बस. बरं, तुम्ही कोण आणि तुम्ही तर कशाला आलो आहे? ऍक्च्युली मी बँकेकडून आलो. बँकेकडून कशा गेलास? थैसून लांब पडता. येऊचा तर चक्की काढण्याचा थैसून काढ. अगदी जवळ आहे का? चक्कीकडनं आलो का? अगदी डाव्या साईडला जवळ. जवळ आला चक्की आईला, जवळ आहे. यांच्या विनोदावर कोणीतरी अंकुश ठेवला पाहिजे यार. काय आलं का? तर ठेवू दे. नाही, तसं नाही. काय झालं, बँकेकडून आलो म्हणजे बँकेकडून आलो असं नाही आलो. नाही? बँकेतून आलोय. मग तसं सांग, बँकेतून इलो. बँकेत ना आलो बँकेत नाही. चला पैसे काढा मग. पैसे काढा. कसले पैसे? अरे मटन शॉप मधनं आलं असं तर मटन मागितला. हा. बँकेत ना आलो म्हटलं पैसे नको. काय लॉजिक? नो लॉजिक, ओनली मॅजिक. इंग्लिश दॅट्स अ प्लॅटनिक ह्युमर. ए बाय माझे, कसलो स्वॅग झाडतात बघा. नाही तर काय, घबरवा. हा. आपली उचलली जीभ लावली टाळ्याक आपला बोलत सुटाय. समोर माणूस इलवा त्या काहीतरी बोलूच ऐकून तरी घ्यावा. बाबा काही बोल काय? बोला. वहिनी हुशार राहता तुम्ही. लहानपणापासून. तर ऍक्च्युली मी म्हणत होतो की मी बँकेतून आलेलो आहे. मी ना ऍक्च्युली KYC करणार आहे तुमचं. KYC झालंय तुमचं? नाही म्हणजे बघा, FYC झाला, त्याच्यानंतर SYC पण झाला. TYC ला ना कॉलेजमध्ये पोरं लय मागे लागली, लय फ्लटिंग करायची म्हणून कॉलेज सोडून दिला. त्याच्यामुळे तर KYC करूचा राहुला माझा. आणि माझं कसं झालं, मला असं कोण म्हटलं ना घे वायशी तरच मी घेतो का. मला कोणी आग्रह केला ना KYC तर मला झेपायला नको, मी काय तेवढी घेत नाही. घे वायशी घेतो नाही असं नाही. आणि माझं काय अजून लग्न नाही झालं ना, त्यामुळे ते KYC वगैरे काय मला माहित लग्न नाही झालं. लग्न झाल्यानंतर काय अर्थ होतो रे KYCचा? नाही तो लहान आहे ना, त्याला कळणार. असं नसतं. लक्षात घ्या, KYC म्हणजे काय, तर आधी ना तुम्ही KYCचा फुल फॉर्म लक्षात घ्या. KYC म्हणजे नो युअर कस्टमर. हा. अच्छा नो Yes. नो नेवर कस्टमर जस्ट टॉकिंग फॉर फर्टिलायझर गुड थिंग. आय नो व्हेरी वेल इज सफिशियंट फॉर टायमिंग फॉर नथिंग एल्स एज फर्टिलायझर गुड अँड सोनाली कुलकर्णी. हे काय होतं आणि ह्या सगळ्यात त्यांना का मध्ये घेतलंय? नाही मग नाही, आपला नाही, काही त्या- शब्द आठवला नाही ना, मग आपलं बोलून घेतलं. नाही त्यांका ते म्हणायचं आहे, नो कस्टमर म्हणजे कस्टमरला नाही म्हणूचा नाही, कस्टमर देवास. हां. अरे नाही, नो युअर कस्टमर म्हणजे NO नो नाही, मग? नाहीचा नो नाही. KNOW नो युअर कस्टमर. नो म्हणजे जाणून घेणे. आणि मग जाणून बुजून घेणे म्हणजे हां. ए बाळा नाही, ऐक बाळा, ऐक. हे बघ, अरे
जाणून बुजून घ्यायचंच नसतं असं काही हा असा अर्थच नाही लागत म्हणजे वाक्याला. नो युअर कस्टमर म्हणजे जाणून घेणे. तुमचा जो ग्राहक आहे की नाही त्याची माहिती करून घेणे, त्याची ओळख करून घेणे. अच्छा, ते ओळख अगोदर नको सांगायला. हा. केवायसी ही खरं तर एक प्रोसिजर आहे. मला सांगा, माझ्या आधी इथे बँकेतनं कुणी आलं होतं का? हा म्हणजे 3 दिवसापूर्वी बँकेतनं माणसं आली होती. बर बर. पण त्यांनी जे माझ्यावर केलं ना त्याला केवायसी म्हणतात ती काय मला आयडिया नाहीये. काय केलं त्यांनी? त्यांनी तुडवली न मला. काय झालं, एखाद्या बँकेकडनं लोन घेतला नव्हता तर मी जामीन होतो का नाही, तर त्या आल्याने माझ्या मानगुडीवर असा पाय दिली. त्याला केवायसी म्हणतात काय? त्याला मस्ती जिरवणं म्हणतात. होय, अरे मस्ती जिरवली. नाही त्यांना नका सांगू, मी तुम्हाला सांगतो. अहो केवायसी वेगळं असतं. केवायसी म्हणजे काय, तर तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक केलं जातं. अच्छा अच्छा. हा काय तर? आधार कार्ड, पॅन कार्ड. नाही, म्हणजे तुम्ही काय बोलतात तर कळण नाही आमका. नाही मी जे बोलतोय ते कळत नाहीये का माहीतच नाहीये? नाही बॉय म्हणजे ऐकूक नाही आधी कधी. एक नंबर. कायला? अशीच फॅमिली शोधत होतो मी. होय काय? हो हो, ज्यांना यातलं काहीच माहित नाही अशी फॅमिली शोधत होतो बरं मी. झालं. बरं झालं आपल्याला. मी आहे ना, मी तुम्हाला मदत करणार, लक्षात घ्या. होय, होय. असं समजा मी सरकारकडनं चाललेलो आहे, मी तुमचं केवायसी करून देणार हा? होय? पण त्यासाठी जी काय मदत लागेल ती तुम्ही मला करायची. ओके करतो लवकर. कराल ना? बसा तरी आधी. बसतो. मदत सगळी करतो एक ना. नंबर. तर आता एकदम सोपं सांगतो तुम्हाला. केवायसी करण्यासाठी ना तुमचा ईमेल आयडी फार महत्वाचा असतो. हा. ईमेल आयडी, पासवर्ड, ओटीपी अत्यंत महत्वाचा असतो. कम्प्युटरवर काढतात ता काय? करेक्ट करेक्ट. हो, आम्ही काढलेला हो, हो हो. मागच्या आठवड्यात काढलो नाही. अरे वा, तुमचं ईमेल आयडी झालेले आहेत? झालेलं आहे, झालेलं आहे. उत्तम. मग तुम्हाला ना आता मला ईमेल आयडी आणि पासवर्ड द्यावा लागेल. काय त्याच्यावरती ओटीपी येतो ना? ओटीपी माहिती आहे ना? हा हाय सर दुखता. कुठे? हे ओटीपी हे बाय नाचतात. नाही नाही नाही, असं दाबला तुमचा विनोद. अरे ऐसा नहीं होता है रे, ऐसा नहीं होता. तर हे नाही. ओटीपी ओटी पोट नाही, ओटीपी वन टाइम पासवर्ड असं आहे ते. ते लागतं. तर ते ईमेल आयडी आणि पासवर्ड जर तुम्ही मला दिलात ना तर मी माझ्या फोनवरती लॉग इन करणार. खरंच? हा, हा. मग ओटीपी अच्छा, येणार. तसं हा आहे काय? हा, तर मला जरा तुमचा ईमेल आयडी सांगा माझा please. मेल आयडी पाहिजे. घ्या, greekgod@sugardaddy.com. काय आहे तुमचा मेल आयडी? greekgod@sugardaddy.com. माझा मेल आयडी आहे. खोटं कशाला सांगू? गॉड. हो, काय झालं, मला सगळेच लोक काय म्हणतात, माझा चेहरा आहे का ना ग्रीक देवतांसारखा दिसतो म्हणून. म्हणून बाकी काय नाही. नाही ग्रीक देवतासारखा नाही, ग्रीस जेवल्यासारखा दिसता तुमचा. तेव्हा जास्त बोलू हा तुझा थोबाड फोडीन. हा आणि काय हा? शुगर डॅडी. Sugar daddy. चायत जराशी साखर जास्त झाली त्यांची शुगर वर खाली होता. 5 पावलं चालली तर पिठी साखर सारखे पडतात. काहीतरी बोलू नको. शुगर हा. डॅडी.